तुळजा भवानी माते की या आई साहेब या स्वागत आई राजा देव 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 जरी तरी काही तू नको बाबाई आप चुकलो जरी तरी काही त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु लक्ष्मीरूपेण संस्थिता आई राजा उदय उदय सदानंदीचा उदय उदय बोल भवानी माता की जय महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृते भद्रायै नियता प्रणता स्मताम् सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। चला पटापटा पुढे या। गुरुपूजन करणे किंवा मंत्र घेणे हे मंत्र आपल्या प्राणापेक्षाही जास्त आपल्याला मंत्र जपावा लागतो, कारण की सगळं संपतं पण मंत्र संपत नाही, शक्ती संपत नाही, तीच आपल्याला बरोबर घेऊन जायची असते। जन्म म्हणजे माणूस मेल्यानंतर काय घेऊन जातो, त्यांनी काय नाव घेतलं, कुठलं नाम घेतलं आणि ते परंपरेतून आलेलं असावं आणि ते नामच आपल्यासोबत येतं। बाकी याचं सगळं गौण आहे। प्रपंच हा कुणाला सरलेला नाही, कुणाला पुरलेला नाही, याच्यामध्ये आपण किती रमायचं आणि ह्याच्याकडनं किती अपेक्षा ठेवायची हा यालाही एक मर्यादा असते। प्रपंच तर करायचा, आता आपण जबाबदाऱ्या स्वीकारलेल्या आहेत, पण एक वेळ आली की ही जबाबदारीतून आता मी मुक्त होते ही म्हणायची आपली तयारी असायला पाहिजे। आजच मी यायला तयारी जाऊ जाऊ मी घेऊन जाईन आणि लेकाचं लग्न जसा माझी पण जबाबदारी ना ती, मला त्याचं टार्गेट आहे, मी तिला दिलेलं ते टार्गेट तिने पूर्ण करायचंय। आता त्याला एकदा मार्गी लावली की मी मोकळी। मी ज्यासाठी आज इथे आले ते मेन गौरव आहे, त्याला ठिकाणावर लावायचं आणि हिची स्थापना करायची, हे दोनच कामं होते माझे फक्त, आणि ते मी करणार। मी म्हणजे ती करणार, बस इच्छा पूर्ण। निवृत्तीची तयारी करायची, तयारी झाली।